की काही मित्र संकटात धावून येतात, काही संकट म्हणून धावून येतात, पण खरंच आमच्या मराठी चित्रपटसृष्टीत एक इंडस्ट्रीत एक असा माणूस आहे की जो आयुष्यात प्रत्येकाच्या संकटाला कधीही कुठेही आणि कुठल्याही रूपात धावून आलाय. तो म्हणजे आपल्या सर्वांचा आणि आमचाही लाडका हँडसम हंक अंकुश चौधरी. तसं म्हटलं तर अंकुश आम्हाला सिनियर आहे, म्हणजे आम्ही एका कॉलेजचे आहोत. अंकुश आम्हाला सिनियर आहे. आम्ही अंकुशचं ऑल दी बेस्ट पाहिलं, जसं आता तुम्ही बसलाय तसं 17-18 वेळा पाहिलेलं नाटक आहे अंकुशचं. आणि नंतर हळूहळू होता 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 अंकुश इतका मित्र होत गेला की अंकुश सर, अंकुश दादा, अँकी आणि आता अँकी बॉय पर्यंत आलाय. अर्थात तो सगळ्यांना अजूनही अँकी बॉयच वाटतो, तुम्हालाही वाटत असेल ऑफकोर्स. म्हणजे त्याने स्वतःचा चार तसा चिरंतन ज्याला तारुण्य लाभलेले आहे, त्याचं वरदान आहे तारुण्याचं, असा अंकुश चौधरी. तो सुद्धा बघाशी ना, इथे छान शब्द तुम्ही संदीप वापरलं, गँग. प्रत्येकाची गँग असते, मैत्रिणींची असते, मित्रांची असते, नातेवाईकांची असते, मावस भाऊ, चुलत भाऊ. तशी आमची ही जी एक चावट गँग आहे, आम्ही आमच्या गँगला स्पष्ट मान्य करतो की हो आम्ही चावट आहोत. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की जगातले 95% लोक हे चावट असतात, उरलेले 5% खोटं बोलतात. तर तसे आम्ही मान्य करतो की आम्ही चावट आहोत. तर त्या चावट गँगमध्ये अंकुशने एंट्री घेतली आणि आता आमची गँग अचानक असे त्याला एक मोठं स्वरूप आलं. मग आता म्हटलं अंकुशने जर एंट्री घेतली तर आपण छोट्या पडद्यावर राहून चालणार नाही. आणि म्हणून जसं तुम्ही मगाशी उल्लेख केला संदीप, आम्ही 7 mm वरून आता 70 mm मोठ्या पडद्यावर येतोय, सिनेमाच्या पडद्यावर येतोय. 31 जुलैला. किती जुलै? किती? 31 जुलै रिलीज होणार. 31 जुलैला रिलीज होणार आहे. आणि मी जसं म्हटलं की या सिनेमाबद्दल तुम्हाला जे काही विचारायचं ते तुम्ही विचारालच आम्हाला. या सिनेमाचा अभिमान वाटतोय की इथे आम्ही आमचा पहिला मेघराजजी, तुम्हाला लक्षात आहे की नाही मला माहित नाही, इथेच आमचा एक इंटरव्ह्यू झाला होता स्ट्रगलर. याच 2 वर्षापूर्वी याच सभागृहात, याच स्टेजवर स्ट्रगलर सालाबद्दल आम्ही बोललो होतो. कमालीची गोष्ट अशी आहे की त्यावेळेला जसे ऑडियन्स होता तसाच ऑडियन्स मधून एकाने याचा प्रश्न विचारला होता की अहो याचा सिनेमा येणार की नाही. आणि काय योगायोग आहे की त्या सिनेमाची जगातली पहिली झलक पुन्हा त्याच रंगभूमीवर, त्याच प्रेक्षकांसमोर घेऊन यायचा योग आला. आणि अजिबात ठरवून आलं नाही, हे नियतीने ठरवल्यासारखं झालं असं आम्हाला वाटतं. काय कुशल? खरंय. पण 31 जुलै ही तारीख मला फार महत्वाची वाटते. आज ना आता तुमच्याबरोबर थोड्याशा गप्पा मारून म्हणून मी सकाळी थोडंसं काहीतरी वाचत होतो. कारण काय, पुण्यात बोलायचं म्हटलं ना तर जबाबदारी असते. खरं म्हणजे असं जरा जबाबदारीने स्टेटमेंट करावं लागतात. थोडं आपण पण थोडंसं नाही का, हे पण थोडे हुशार कॅटेगरीतले असं नाही. आणि सध्या दिवसही असेल की कॉमेडियन जबाबदारीने बोलायला हवे. खरंय. आयुष्य बरबाद झालेत लोकांची, त्याच्यावर बोललो तर आपली व्हायची गप्प. युएसचा विजा रद्द होऊ शकतो. नको मला जायचंय. पण मी असं सकाळी काय वाचत होतो तर एक वाक्य माझ्या वाचनात असं आलं ना दादा की नियती ही योगायोग वगैरे बघत नसते, तर नियतीला जे हवंय ते ती घडवून आणते. मला खात्री आहे पुण्यातले लोक ह्या वाक्यावर टाळ्या वाजवतील बघा. तर आणि मला त्याची प्रचिती कशी आली मी तुम्हाला सांगतो की नियती म्हणजे योगायोग नाही, तर तिला हवं ते घडवून आणते. ते कसं, त्याची प्रचिती बघा की 31 जुलैला आमचा सिनेमा रिलीज होतोय. जुलैमध्येच माझा वाढदिवस आहे. ओके, जुलै किती तारखेला ते सांगून ठेव, म्हणजे ते सगळे विश करतील ना. हवे ना तारीख तिला असतोय. बरं, 20 जुलै हा माझा वाढदिवस असतो. 20 जुलैला माझा जन्म झाला. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो 26 जुलै सगळ्यांना माहित असेल मोस्ट डिझायर. थोडं लाईट असू त्या ऑडियन्स मध्ये. हा, ऑडियन्स वरचं लाईट असू देत. हा काही फॉर्मल कार्यक्रम फार नाहीये, ऑडियन्स पण दिसू देत आम्हाला. हा म्हणजे काय, पटकन कोणी झोपलं तर त्याला उठवता येईल नाही. आम्ही तिकडनं आलोय असं. बहुतेक याला बटन सापडणार झाले.
असू दे. हा तर 20 जुलै माझा वाढदिवस असतो. 26 जुलै तुम्हाला माहिती आहे ना, 26 जुलैला पूर आला होता मागे एकदा, माहिती आहे? तुमच्या इकडे इकडे थोडं लवकरच येतं सगळं, तुम्हाला सांगतो. सिनेमाचा टीजरही लवकर आलाय. सिनेमाचा टीजर पण इथे लवकर आलाय. बरं, आमच्या इथे 26 जुलैला पूर आला होता आणि त्याच्या आधी 26 जुलैला विजूमाने आला होता एकदा. तुम्हाला सांगतो, त्याचा जो वाहवत जाण्याचा स्वभाव आहे तो उगाच नाही. मला खात्री आहे या वाक्यावर पुणेकर टाळ्या वाजवतील. सारखीच आणि मला खात्री पटली की तू पुण्याला येताना खूप अभ्यास करून आलायस. आणि कमालीची गोष्ट म्हणजे 20 जुलै 26 जुलै आणि आमचे को प्रोड्युसर आहेत संदीप वेंगुर्लेकर सर, त्यांचाही वाढदिवस 30 जुलैला. म्हणजे आम्ही जे 3 आहोत यांचा वाढदिवस 30 जुलैला. 31 जुलैमध्ये 31 जुलैला आमचा सिनेमा रिलीज होतोय. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की हा सिनेमा जुलै 2026 ला येईल. त्यातले 3 माणसं ही जुलै मधलीच असतील. एक दिवस ती बालगंधर्व रंगमंदिरात येतील आणि तुमचं एंटरटेनमेंट करतील. ही गोष्ट नियतीने आणि आमच्या आई वडिलांनी ह्याची तयारी 35-40 वर्ष आधी सुरू केली होती. गणित बघा आमच्या आई बाबाचं. म्हणतात विजन. हा, विजन. तर इथे कोणी मित्रांसोबत आलंय का? कोणी आहे जे मित्रांसोबत? किती जण आहेत? मैत्रिणींसोबत. वा, म्हणजे हे तुझ्यासारखे अरे जगात असा एखादा तरी माणूस आहे का की जो मित्रांशिवाय नाहीये, ऐका, मैत्रिणीशिवाय नाहीये? हे तुम्ही असं बोलण्याआधी 10 वेळा विचार करा. तुमची बायको समोर बसली, तुमचं व्हॉट्सअप मी वाचलंय. अरे कृष्ण माझे बाबडू. तुम्हाला माहिती आहे ना, तुम्हाला माहिती आहे ना, जगातली 90% लोक ही बायकोला घाबरतात. हे बघ, मी उभी राहते. माहिती आहे का? बायको समोर बसले मी तर घाबरतो. किती जण आहेत ज्यांना असं वाटतं बायकोला घाबरतो? उरलेल्या 10% मी येतो. ते नाही म्हणतायत. कोण? ते घाबरत नाही म्हणतायत. ते बघते ते म्हणले त्यांची बायको नाही बोलते की कोण आहेत जे घाबरतात? प्लीज एकदा हात वर करा. घाबरतात, सगळेच घाबरतात ना. नाही सर, पुण्यात तुम्हाला सांगतो ना, टक्का एकदम हे आहे, प्रामाणिक माणसं. दादा, ही जी 5-7 माणसांनी हात वर केले ना, ते प्रामाणिक आहेत दादा. आणि जे नाही घाबरत ते नाही, अजून त्यांचे मेसेज पकडले नाही गेले दादा. पण एक गोवन गाणं होऊन द्या. काय गोवाची गाणं गाऊन दाखवा. गोव्याचं गाणं गाव. गोव्याचं गाणं गाणार ना दादा? तुम्ही म्हणजे तुम्ही म्हणाल ते गाणार आज मी. फक्त मी गायल्यानंतर मला नका गाऊ. सर, तुमच्या पिक्चर मध्ये हिरोईन नाहीये का? आहे. सगळं कसं एकदमच सांगणार. वेळ आहे की अजून 31 जुलै पर्यंत. अंकुश दादा म्हटल्यानंतर हिरोईन असणारच आहोत, असं काय? अंकुश चौधरी आणि हिरोईन असं होईल का? बरं, मी एक सांगतो तुम्हाला की मी यांच्याबरोबर मैत्री का केली, एवढंच फक्त जरा सांगतो. मागे आवाज येतोय का? हॅलो, येतोय ना आवाज? बरं. मी तुम्हाला सांगतो माझी यांच्याबरोबर मैत्री कशी झाली. मी एक ऍक्टर आहे, बरोबर? आणि हा अभिजित चव्हाण हा माझ्या सिनेमाचा खरं माझ्या नाटकाचा खरं तर प्रोड्युसर. ओके. त्याच्याबरोबर माझी मैत्री झाली. तो आधी माझा अभिजित सर होता, मग अभिजित दादा झाला, मग तो हळूहळू अभिजित झाला, मग अभि झाला, मग मैत्री वाढत गेली. आता मी त्याला बाबा हाक मारतो आणि हल्ली मी त्याला ज्या नावाने हाक मारतो, मी खरं सांगतो 4 चौघात मला ते नाव उच्चारता येणार नाही. असे मित्र आहेत का तुमच्या आयुष्यात? नाही, यांच्याकडून दिसत नाही. नाही दिसत. सगळेच आपल्या इथे सभ्य नाहीये. खरं तुमचं. बरं दादा, तुम्ही मला मगाशी म्हणाला तुम्ही मित्राबरोबर आलाय. तुम्हाला काय वाटतं मैत्रीविषयी? एखाद्या वाक्यात सांगा, मित्र कसा असतो? इकडे वासू. ह्याचा हात नाही लागला तर कुठलाच कार्यक्रम पूर्ण नाही. खरंच. मित्र गरीब असू द्या, मित्र श्रीमंत असू द्या, मित्र मोठ्या बापाचा असू द्या, मित्र किंबहुना याच्यासारखा मंद असू द्या, हा ज्या वेळेस माझ्या सोबत असतो, मित्र याच्यासारखा मंद असू द्या, पण हा ज्या वेळेस माझ्यासोबत असतो दुःखाचा दरवाजा बंद असतो. जोरदार म्हणावं आपल्या मित्रासाठी. खरंच जोरदार म्हणावं. क्या बात आहे. दुःखाचा दरवाजा बंद असू दे यासाठी तू मित्राला मंद केलंस. तुमची मैत्रीण आली आहे ना? हो, इकडे. काय? इकडे.
पण माझी मैत्रीण आहे. तुम्हाला काय वाटतं मैत्री कशी असते म्हणजे काय मैत्री घट्ट असते. हे काय हॅलो, मैत्रीचं नातं जगाच्या वेगळ्यात खूप आहे. अगदी सख्या मैत्रिणी आहोत आम्ही. तिळगुळ जसं घट्ट असतं त्याप्रमाणे गोड आहे. हो, मैत्री ही घट्ट असते. घट्टच असते. आणि थोडं संध्याकाळी भेटलात तर माझे मित्रही घट्टच असतो. हा म्हणजे तुम्हाला सांगतो ना की आमची मैत्री घट्ट कशी होते, आधी आम्ही घट्ट होतो मग मैत्री घट्ट होते. पण दादा तुम्ही लय भारी बोलत. कोण आहे का अजून मित्रांसोबत आलाय? हा या इकडे. फ्रेंड सोबत नाही आले, बट माझी फ्रेंड आउट ऑफ इंडिया आहे. पण मी एक फ्रेंडसाठी बोलू शकते, लाईक तुम्ही किती चुकत असाल ती तुम्हाला त्यावेळेस ओरडेल, पण नंतर तीच येऊन तुम्हाला विचारेल की अरे त्यावेळेस तू चुकली होती, त्यावेळेस माझं ओरडणं साहजिक होतं, पण आता मी तुला समजून सांगते. प्रत्येक गोष्ट समजून घेतात. जॉर्जियाला असते, गायत्री नाव आहे, गायत्री बानसरे, MBBS करते. आणि तुझं नाव ताई? माझं आर्या तिखे. आर्या. आर्या, हे जे तू बोललीस ना की जेव्हा मी ओरडत असतो ते नंतर तुला कळतं, ऐकलं का? आर्या काय बोलते? तुझ्या आता ते ओरडत असतो वाला तुम्ही थेट का नाही बोलत समोर? इथं आमच्या खांद्यावर कशाला बंदुका? काहीतरी उगाच